एकदा आदळलेला आपटलेला चेंडू आणि इथे पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. नो +1 म्हणजे 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्हाला ॲड होताना या ठिकाणी पाहायला म्हणजे फ्रीट. यस, पंचांचा इशारा आहे फ्रीट. नेक्स्ट डिलिव्हरी समोर चंदन आणि त्याच्या बरोबरीने महेंद्र मडवी हे दोन खेळाडू उल्वे संघाचे आघाडीचे फलंदाज. त्यांच्याही स्क्वॉडमध्ये खेळाडू कमी आहेत. यावेळेला फ्रीटचा बॉल आतली कडा घेऊन मागे चाललाय आणि एक सबस्टिट्यूट फिल्डर त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांनी चांगली फिल्डिंग केली आहे फाईनली क्षेत्राकडे. 1 रन इथे आपण येताना पाहत आहे आणि 1 रनने स्ट्राईक रोटेट. धावसंख्येत वाढ. धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी 9 बिनबाद 9. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 11, सेकंड ओव्हरमध्ये 12, थर्ड ओव्हरमध्ये 18 आणि स्कोअरमध्ये चांगलं ताळमेळ. कदाचित इथे रनआउटची संधी निर्माण झाली असती जर का एंड सोडला असं त्या ठिकाणी चंदन मडवी या फलंदाजाने. परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळताना आपण पाहता उल्वे टीमला. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 10, 10 लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेला अप्पर कटचा प्रयत्न पण तो चांगला चेंडू डिलिव्हर केला आदित्यने. चांगली गोलंदाजी. 1 to go. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. कमबॅक करत असताना आपण आदित्यला पाहतोय. टीम कॅप्टन एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. चांगला परफॉर्मन्स प्रत्येक स्पर्धांमध्ये त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहिलं आणि याही मॅचमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली पहिल्या 5 बॉलमध्ये. यावेळेला आपण पाहताय टॉस करायचा चेंडूला. आणखीन एक नो बॉल. अतिरिक्त उसळी. ऑलरेडी आदित्यची हाईट जास्त आहे आणि तो शोल्डरचा वापर करतो त्यामुळे बाउन्स चेंडूमध्ये जास्त पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतोय कारण एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी आदित्य खर्च करतोय. आणखीन एक वाईड. लास्ट बॉल 1 to go. शेवटचा चेंडू निर्णायक त्याला फेकावं लागेल. पाऊसही थांबलाय खरं तर चांगलं वातावरण या ठिकाणी मग पाहत आहे. इथे लोअर फुल टॉस. बॅटच्या टो एंडला फटका आला आणि इथे बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रोमध्ये चेंडू पकडला. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती बिनबाद 11. मागच्या सामन्यामध्ये जे प्रेम त्यांचं राहिलं. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती साहिल भगत हा खेळाडू. खरं तर अगदी कमी वयाचा परंतु एक उत्तम दर्जाचा गोलंदाज. जेव्हा उल्वे संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली इथे वाईटचा इशारा. तो क्रिकेट आपण पाहिलं वर्ष 365 दिवस खेळणारा हा खेळ. दसऱ्यानंतर पुन्हा टेनिस क्रिकेट हंगामाला सुरुवात होते. त्या अगोदर शॉर्ट टर्म फार कमी स्पर्धा आपण रबर बॉलच्या पाहतो आणि त्यामध्ये एक उत्तम दर्जाची स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी अनुभवतो. स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 हे पर्व. यावेळेला ऑन साईडला खेचून मारला बॉलला. मिड विकेटमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी थांबवलं चेंडूला. दुसरा रनचा कॉल आणि चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं. विकेट किपर यांचंही कौतुक करावं लागेल. डिरेक्ट हिट खरं तर त्यांचा आपण पाहिला परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये उभा आहे फलंदाज महेंद्र मडवी. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 17. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 70 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. उल्वे संघाची खरं तर चांगली बॅटिंग परंतु धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे चालला आहे. तुम्हाला किमान या क्रीडांगणच्या 40+ रन सेट करावे लागतील पहिल्या 4 ओव्हरमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा आदळलेला आपटलेला बॉल. विकेट किपर करून खरं तर मिस्टेक आणि त्यानंतर मात्र इथे आपण पाहता नो +1 अशा 2 धावा पुन्हा ॲड होतील. 1 +1 एक्स्ट्रा रन पहिल्या मॅचपासून भरपूर खर्च झालेले आहेत आणि इथेही एक्स्ट्रा रन. फ्रीट. यस, फ्रीटचा इशारा पंचांच्या माध्यमातून शैलेश चव्हाण सर उरण करंज आणि एका बाजूने स्पर्लेख पंच जीवन गावन. खरं तर वाघुलीवाडा केडीए स्पोर्ट्स वाघुलीवाडा संघाचा दबदबा या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी आपण पाहिला आणि इथे आपण पाहताय खरं तर आणखीन 2 धाबा ॲड होताना सूरज पाटीलने धमाकेदार फलंदाजी या क्रीडांगामध्ये केली होती पावसाळी क्रिकेटमध्ये. 14 चेंडूमध्ये अर्धशतकीय खेळ त्याने साकारले होते आणि मैदानाच्या चहूबाजूला त्याचे फटके पाहिले होते आणि या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये अमितने देखील चांगली फलंदाजी केली परंतु आता संघर्ष करतात. अशातच एक फुल टॉस बॉल. त्याच्यावरती मात्र आक्रमण. आ बैल मुझे मार असा हा चेंडू होता. स्कोर कार्ड भरपूर थांबला होता आणि अशातच एक फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्युसी फुल टॉस त्याला म्हणता येईल. त्याच्यावरती चांगला फटका चंदनच्या माध्यमातून. फील्डिंग डिपार्टमेंट आपण जर पाहिलं जजमेंट थोडं चुकलं. फार पुढे आले त्यानंतर बॉल त्यांच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे
जाताना पाहायला मिळाला. षटकार 6 धावा आल्या. धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 27 27 धावा धाव फलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चला चेंडूची पूर्तता करा आपण. प्रतीक नवीन बॉल पाठवा. टनेक्स ब्रँडचे खतर हे रबर बॉल. षटकार तिथे पाहायला मिळाला. चंदन मडवी या खेळाडूच्या बॅटमधून. टायमिंग चांगलं होतं या फटक्यामध्ये आणि या रिझल्टही तितका सुंदर पाहायला मिळाला. 6 धावा. मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल, कारण धावांची गती फार मंदावली, कमी झाली आणि अशातच हा मोठा फटका चंदनकडून मिळाला. कदाचित इथून मोमेंटम मिळेल उल्वे संघाच्या फलंदाजीला, धावसंख्येला. तो प्रयत्न त्यांना करावा लागेल. यावेळेला शॉट ऑफ लेन बॉल. शफल क्रॉस खेळायचा पण तो डाव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट्स अ वाईड. पुन्हा एकदा एक्स्ट्रामध्ये भर. धावसंख्येत वाढ. साहिल भगत त्या ठिकाणी संघर्ष करतोय, कारण कमी पावलांचा रनअप, अगदी 2 ते 3 पावलांचा रनअप. यावेळेस लेफ्ट आर्म अराउंड द विकेट आले. पहिले काही चेंडू त्यांनी ओव्हर द विकेटने टाकले. इथे चांगला टप्पा अगदी फुलर लेनचा होता. लेंथ बॉलचा वापर. बाहेर टप्पापर्यंत बॉल थोडासा बाहेर निघाला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आपण पाहताय साहिलच्या माध्यमातून. या चेंडूंची खरं तर गरज आहे शेलकर टीमला. तुम्ही जितके जास्त डॉट बॉल टाकाल तितका प्रेशर फलंदाजावरती वाढेल आणि तो प्रयत्न करताना मात्र इथे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल शॉर्ट ऑफ पूल करायचा होता, परंतु लाईन चांगली होती. बाईच्या पद्धतीने मात्र आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहत आहे 29 रन धावफलकावरती आहेत. साहिल भगतचं हे लांब लचक षटक ISPL मध्ये आपण पाहिलं होतं. करण अंबालाचं खरं तर ते टॅप बॉलचं षटक 20+ चेंडू त्यांनी टाकले होते. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. पुन्हा एकदा एक्स्ट्रामध्ये भर पडेल. लेफ्टी बॉलर थोडंसं व्हेरिएशन करताना हे व्हेरिएशन त्याच्याच अंगलट येताना आपण पाहत आहे आणि जास्तीत जास्त एक्स्ट्रा रन त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेला धीम्या गतीचा बॉल कव्हर्समध्ये फटका. बॉल चाललाय मागे. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून सीमारेषा पार 4 धाव्यासाठी आला हा चौकार. महेंद्र मडवी च्या बॅटमधून हा चौकार इथे पाहायला मिळाला. 4 रन पाहायला मिळाल्या. यानंतर जर पुढची लढत असेल गणेश कृपा सेवा विपक्ष निलेश 11 जावळे. चला दोन्ही टीम सर्व स्क्वॉड घेऊन आपण सज्ज राहा. आणखीन एक मोठी लढत आणि पहिल्या फेरीमध्ये ज्या संघाच्या विजयी संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळेल. पाऊस नाही आहे त्यामुळे अगोदर थोडंसं टेन्शन कमी आहे. पहिला सामना भिजून खेळून तितका वेळ वाट पाहावी लागेल. जर लागली असती तर मात्र त्यांनाही अडचणींना सामोरं जावं लागलं असं, पण तो पाऊस नाही आहे हे सुदैव या स्पर्धेचा सुरुवातीला. सुयश यावेळेला इनसाइड आउट. क्या बात आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. अप्रतिम टायमिंग. चंदन मडवीचा क्लास. फक्त दिशा दिली, मागे आले, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवलंय सीमा पार. षटकार. 40 रन 40 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. इथंही त्याच पद्धतीने खेळायचा आहे, परंतु सहकारी खेळाडू आपण पाहताय तर त्या ठिकाणी चंदन महेंद्र मळवी त्याचा वेध करणारा हा फटका. 2 धावा इथे आलेल्या आहेत. सुयश भगत आणखीन यंग टॅलेंट कमी वयाचा खेळाडू. धावसंख्या स्कोर कार्डवरती 42 रन धावफलकावरती आपण पाहत आहे. मग असे प्रेडिक्शन केलं 40+ रन, परंतु ज्यामध्ये एक्स्ट्रा रन जास्त खर्च केला, परंतु इथे चांगला बॉल. टप्पाही चांगला होता, दिशाही सुंदर होती आणि बाउन्सरचा योग्य वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला सुयश भगत या खेळाडूच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. समोर चंदन मडवी. यावेळेस आपण पहिला फ्लिक ऑफ द रिस्क खेळायचा होता, परंतु बॉल मागे डाव्याच्या बाहेर. वाईडचा इशारा +22 त्या ठिकाणी 1+1 अशा 2 धावा ॲड होतील. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अमोल नीरज 11 उल्वे संघाच्या धावफलकामध्ये चांगलं कमबॅक. 15 रन
एक्स्ट्रा. खरं तर अहमदाबाद संघाची टोटल धावसंख्या 44, ज्यामध्ये 29 लिगल रन आहेत आणि बाकी एक्स्ट्रा रन खर्च केलेले आहेत. गोलंदाज आणि खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये झालेल्या चुका पाहायला मिळाल्या. वारंवार एक्स्ट्रा रन खर्च करणं कदाचित संघासाठी हानिकारक राहतील. त्यामुळे आता इथे कमबॅक करावं लागेल सुयशला या मॅचच्या दरम्यान. यावेळेला यॉर्क आणि इथे मात्र लाऊड ऑफिस झाले. परफेक्ट यॉर्कर, लेग बायची सिंगल तिथे मिळाली. खेळाडू जितके सफल झाले तितका झपकन बॉल त्याच्या पॅडमध्ये आला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, परंतु सुरक्षित आहेत फलंदाज त्या ठिकाणी. रन सिंगल लेग बायच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 45. यावेळेस चांगला चेंडू, सुयशचं कौतुक करावं लागेल. ग्रेट कमबॅक. पहिला बॉल षटकार, त्यानंतर मात्र त्याने कमालीचं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. यस, आणखीन एक चांगला बॉल. खरं तर फक्त मागे आले दिशा दिली, गती जास्त होती. प्रतीक त्या ठिकाणी लेट पण थेट त्यांची एंट्री आणि इथे 2 धावा येताना आपण पाहत आहे. आणि षटक क्रमांक 30 संपला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. चांगलं खरं तर सरासरी राखली या मॅचच्या दरम्यान आतापर्यंत पाहायला मिळाली. चला, पाणी हवं आहे मैदानाकडे, पाण्याची आपण पूर्तता करा. 3 ओव्हर कंप्लीट, 47 धावा. यानंतरचा होणारा सामना गणेश कृपा शेवा विपक्ष निलेश 11 जावळे. चला, दोन्ही टीमचे संघनायक आपण जर आला असाल तर प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. गणेश कृपा शेवा, आज शेवागावचे 2 संघ आहेत. SPCC शेवा, शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब शेवा आणि गणेश कृपा शेवा. उल्वे 2 संघ, जरीमरी 11 उल्वे आणि अमोल नीरज 11 उल्वे, हे 2 संघ एकाच गावचे. कुंभडभुजे देखील आपण पाहता. मंगेशवती कुंभडभुजे हा संघ देखील तुम्हाला 4था सामना खेळताना पाहायला मिळेल. पहिला सामना अक्षरा 11 कुंभडभुजे संघ पराभूत झाला. मोठ्या मार्जिनने, मोठ्या फरकाने तो सामना त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी लांगेश्वर मोरावे टीमकडून पाहिली आपण. आणि त्यानंतर जो सामना सध्या सुरू आहे, विद्यमान सामना अमोल नीरज 11 उल्वे विपक्ष महेश स्पोर्ट्स शेलगर. आणि आतापर्यंत सामना आपण जर पाहिला, पहिल्या 3 षटकामध्ये 47 धावा आल्या. तर अंतिम षटक त्या ठिकाणी बाकी आहे, शेवटचं निर्णायक षटक. चला, थोडं स्पीडअप करा आपण. 15 ते 20 चे टार्गेट राहील या ओव्हरमध्ये माइंडसेटमध्ये फलंदाजांच्या. आणि विदाऊट लॉस दोघांनी एक मोठी सलामी दिली. आघाडीचे दोन्ही खेळाडू मोठी पार्टनरशिप या पहिल्या विकेटसाठी त्यांनी केलेली आहे आतापर्यंत. दमदार योगदान. आणखीन एक साईल बघत आणि पहिला बीमर, त्याच्यावरती चांगली फिल्डिंग. आय थिंक एक सबस्टिट्यूट प्लेअर त्या ठिकाणी घेतलेला आहे. No+1 अशा 2 धावा. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली फाईन लेग क्षेत्राकडे. पहिला बीमर, पहिला खरं तर बीमर बॉल या स्पर्धेतला इथे आपण पाहिला. चंदन मडवी हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस गतीही चांगली आणि टप्पाही सुंदर. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी, अचूक टप्पा तिथे आपण पाहता साहिलच्या माध्यमातून. साहिल भगत 2. यावेळेस धीम्या गतीने टाकला बॉल. सिली मिडॉनला त्या ठिकाणी आदित्य भगत. बॉल बरोबर 30 या सर्कलमध्ये थांबला आहे. मागच्या फिल्डरला देखील त्या ठिकाणी तोही बॉल शोधतो त्या ठिकाणी मनीष. 51 रन, 50 कंप्लीट. यस, 51 धावा. पहिल्या मॅचमध्ये 61, आता 51 आल्या. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. यावेळेला यॉर्क टाकला बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्राकडे खेळून काढा. चांगली फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी लावले. स्वतःला स्ट्रेच केलं आणि त्या ठिकाणी बॉलला थांबवलं. 2 धावा येताना आपण पाहता. किमान 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. सुयश भगत त्या ठिकाणी आहेत. डीपमध्ये, लॉंग ऑफमध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून आपण होताना पाहिली. 2 धावा याही चेंडूवरती मिळाल्या. अजून 3 बॉल बाकी आहेत. आणि खरं तर डगआउटमध्ये शांतता आहे. एकही खेळाडू बाद झालेला नाही. दोघांनी चांगली भागीदारी केली. आणखीन एक बीमर. यावेळेला बीमर. यस,
चांगले फिल्डर तुम्ही त्या ठिकाणी खरं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये उभे केले. तेजस म्हात्रे यांच्या स्पर्धेमध्ये बॉल बॉयची भूमिका त्यांनी साकारली होती आणि आता सध्या शेलकर संघाकडून त्यांना खेळण्याची संधी मिळाली. चला बॉलरला त्या ठिकाणी बॅन केलं जाईल. फ्रेश बॉलर तुम्हाला यूज करावं लागेल. 2 बीमर त्याने टाकलेले आहेत. नवीन बॉलर कुशल भगत स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी अंतिम काही चेंडू टाकण्यासाठी आपण पाहताय सज्ज होत आहेत. लास्ट ओव्हरमधील काही बॉल बाकी आहेत आणि धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती 55 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी. डगआउट्समध्ये थोडीशी चलबिचल कारण दोघांनी चांगली फलंदाजी केली. एकालाही संधी मिळालेली नाही आहे पुढच्या खेळाडूला. आणि त्या ठिकाणी तर चंदन आणि आपण पाहता महेंद्र मडवी दोघांचंही कौतुक करावं लागेल ज्यामध्ये चंदन मडवीनं चांगलं योगदान दिलं आता आपल्या टीमला. यावेळेला धीम्या गतीचा बघा तुमच्याकडे गती किती आहे यापेक्षा टप्पा किती सुंदर आहे हे फार महत्त्वाचं आणि चांगल्या पद्धतीचा टप्पा आपण पाहिला कुशल भगत यांच्या माध्यमातून. अनुभवी खेळाडू या टीमचा बरोबर अचूक टप्प्यामध्ये टाकला चेंडू निर्धाव. नेक्स्ट बॉल अकूट टप्प्याचा. खरं तर गती कमी होती आणि लवकर पिक केला बॉलला. स्क्वेअर लेग बॉलच्या बाहेर बॉलला फेकलं महेंद्र मडवीने सीमा पार. 6 धाव्यासाठी आला षटकार. 61 रन. मागच्या मॅचमध्येही 61 होत्या मोरावे संघाच्या. इथे आता 61 धावा धावफलकावरती आल्या परंतु शेवटचा बॉल बाकी आहे. मागच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवरती रन आली नव्हती. शेवटचा डॉट बॉल पाहिला आणि आता इथे जर का एका दुसरी रन आली तर मात्र हा थोडासा जास्त धावा कदाचित पाहायला मिळतील आणि 1 रन कंप्लीट. त्यामुळे आता खरं तर ओव्हरटेक केलं मागच्या धावसंख्येला. मोरावे संघाला देखील ओव्हरटेक केलं या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने उल्वेने. सर रन किती असेल बॉलवरती? 2. यस 2 रन कंप्लीट. त्यामुळे टोटल धावसंख्या आपण जर पाहिली 63 विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी झालेली भागीदारी तब्बल 63 धावांची आणि आजच्या दिवसातला हा उच्चांक या ठिकाणी गाठला आहे बॅटिंग करणाऱ्या खरं तर अमोल नीरज 11 उल्वे या टीमने. अभिनंदन उल्वे टीम. सर नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघनायक आले असाल तर आपण प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. जावळे आणि शेवा ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 63 रन आल्या धावफलकावरती आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता 64 रनची गरज. 24 चेंडूमध्ये 64 म्हणजे टार्गेट जवळजवळ प्रतिषटक 16.00. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा करायचा धावांचा पाठलाग करताना आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने करतील पुढच्या इनिंगमध्ये शेलगरचे सुपरस्टार खेळाडू की पुन्हा एकदा या खरं स्पर्धेमध्ये धावांचा बचाव केला जाईल. मागच्या सामन्यामध्ये जसं घडलं तसं चित्र इथे निर्माण होईल का याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया करूया आवाजामध्ये बदल. आमचे मित्र समालोचक गव्हाणगावचे आवाज कलाकारांचा खरं तर ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि उत्कृष्ट समालोचक इंग्लिश मराठी हिंदी तिन्ही भाषेमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे ते आमचे मित्र राजकिरण कोळी सर यांच्याकडे मग बोलूया. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी पाटील सर. अतिशय सुरेख असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमी ऐकतोय. 64 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत जो की शेलगर संघाला करायचा आहे. 63 धावांचं आव्हान उभं केलं होतं 64चं आव्हान मात्र उभं केलंय आणि 64 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं राजकिरण कोळी सहर्ष स्वागत करतोय. आणि इथे मात्र 22 धावा एक्स्ट्रा दिल्यात शेलगर संघाने. मगाशी 14 धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या आता मात्र शेलगर संघाने 22 धावा एक्स्ट्रा दिल्या म्हणजे एक्स्ट्राच धावा खूप जास्त दिल्यामुळे मात्र शेलगर संघाला हे मोठं टार्गेट उभं आपल्यासमोर दिसतंय. हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल परंतु एका बाजूला पाहिलं तर कुशल सारखा धाकड फलंदाज तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एव्हरग्रीन मॅन सचिन भगत. 40+ मास्टर्समध्ये ह्या वर्षी सर्वात जास्त धावा जर कोणी कुठले असतील 40+ मास्टरमध्ये सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज
आणि प्लेअर ऑफ द सिरीज जे कोणी जर घेतले असतील तर ते म्हणजेच सचिन भगत. स्ट्राईक एंडला येतील निश्चितच 40+ मास्टर्स सचिन भगत. अतिशय सुरेख देखणी अशी देहबोली आणि नेहमीच पाहिलं तर त्यांच्याकडे असं वाटतं की ही व्यक्ती कदाचित 40+ नसावी, 25-30 असावी. इस खूबसूरती का राज क्या है सचिन जी भगत सर, ऐसा मैं हमेशा उनको पूछता हूँ. और बहुत ही बेहतरीन बैटर्स भी है. तर चला विनंती आहे जावळा संघ, निलेश 11 जावळे आपण कृपया करून या. नाणेफेकीचा कौल केला जाईल. गणेश कृपा सेवा संघ आपणही या, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण शक्यतो नाणेफेकीचा कौल केला जातो. तर 64 धावांचा हा टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. मॅच जरूर चालू राहील, परंतु मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच येणाऱ्या बुधवारी आपल्याला निश्चितच आषाढी एकादशी पाहायला मिळणार आहे. अतिशय मोठा सण आपल्या हिंदू धर्मातला. खरं तर ती जी दिंडी असते, वारी असते, त्याबद्दल सांगायचं तर ही वारी अशी आहे मित्रांनो, त्या वारीमध्ये कोणतंही इव्हेंट मॅनेजमेंट नाही आहे, कोणालाही निमंत्रण नाही आहे, कोणत्याही सोशल मीडियावरती जाहिरात नाही आहे, कुठलीच बंपकबाजी नाही आहे, कोणाचा कोणावर राग रुसवा नाही आहे, कोण खायला घालेल की नाही हेही माहीत नाही आहे. आणि निश्चितच आमचे सर्वांचे लाडके प्रसादजी घर त्यांचं शुभागमन झालंय. प्रसादजी आपण या, कृपया करून स्थानापन्न व्हा. प्रसाद घरत एक टेनिस क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे मित्रांनो, सर्वांना माहीत आहे. तर प्रसादना विनंती असेल आपण कृपया करून स्थानापन्न व्हा. आणि निश्चितच खारकोपरचे मुथय्या मुरलीधरन ज्यांना म्हटलं तर बालकृष्णाची गरज माझ्या उजव्या बाजूला बसलेत. दीपक पाटल्या या कंपनीतून निश्चितच त्यांनी रिटायरमेंट घेतली, परंतु क्रिकेटवरती निस्सीम प्रेम आहे त्यांचंही आहे. एक समालोचकही आहेत बालकृष्णजी आणि चांगला क्रिकेटर गोलंदाज ज्यांच्या शैलीमुळे त्यांना मुथय्या मुरलीधरन म्हटलं जातं. तर जाऊया ह्या मॅचच्या रनचेसकडे, जिकडे 64 धावांचा डोंगर शेलगर धावासमोर, शेलगर संघासमोर डाऊन द लेग होता, लेफ्ट अलोन करण्याचा प्रयत्न. निश्चितच पहिला चेंडू मात्र वाईडच्या स्वरूपात 1 धाव आली. म्हणजेच ज्या प्रकारे 22 धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या तशी सुरुवात मात्र इथून अमोल नीरज 11 संघाकडून झाली. आणि जर षटकार हॅट्रिक घेतली यावेळेला मात्र चेंडू निर्धाव चाललाय. सचिन शेठ भगत जर आपण षटकार हॅट्रिक घेतली तर सुधीर शेठ ठाकूर म्हणजेच तर आपले परम मित्र भाया शेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सचिन शेठ भगत यांच्यासाठी. यावेळेला मात्र बॅटचे आउटर एज घेऊन चेंडू चालाय निश्चित थर्ड मॅन रिजनमध्ये. कोणत्याही प्रकारचं पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत नाही. रबर बॉलमध्ये एक लॉंग लेग पाहायला मिळतो, एक थर्ड मॅन पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर असं दूरवर फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कारण 64 धावा म्हटल्या तर खूप मोठी धावसंख्या आहे. हा चेंडू बघा चांगली उसळी घेतलेला चेंडू होता. निश्चितच कुशलला काही समजला नाहीये. आतापर्यंत शेलगर संघाला थांबवून ठेवले गोलंदाज मित पाटील, प्रीत पाटील. देहबोली जरी छोटी असली तरी गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट. वाव, हा फटका चांगला होता परंतु हवेमध्ये आहे. काही वेळ क्षेत्ररक्षक त्या बाजूला नाहीये. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाईल. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. निश्चितच 1 धावेने मात्र धावसंख्येचं धावफलक हलतं होईल पुन्हा एकदा आणि कुशल आपलं खातं खोलेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3च्या घरामध्ये. यावेळेला कट होती. निश्चितच एज घेऊन चेंडू मात्र यश रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. ज्या फलंदाजाकडे अगदीच प्रेमाने आणि आशेने शेलगर संघ पाहत होता आणि निश्चितच ताकदवर बॅटर म्हणून ज्यांची ओळख होती तो फलंदाज म्हणजे सचिन शेठ भगत इथं मात्र जरूर 1 धाव करून बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाईल. गोलंदाज प्रीत पाटील आणि निश्चितच यष्टीरक्षक यांचं हे मेतकूट चांगलं पाहायला मिळालं आणि हा पहिला विकेट मात्र गारद झालाय तो म्हणजे शेलगर संघाचा. सिद्धू मडवी जो की यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि गोलंदाज निश्चितच प्रीत पाटील यांची गोलंदाजी. आणि गुडलेन स्पॉटवरचा चेंडू हा ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू बॅटला घासून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि गोलंदाज मात्र
अतिशय चांगल्या गोलंदाजी करताना पहिला विकेट मिळवतोय फलंदाज बाद. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हलकी अगदी गती थोडीशी काढून घेतली होती, परंतु इथून मात्र टप्पा चांगला होता आणि निश्चित रबर बॉल म्हटलं त्याचा थोडासा एक नॅचरल बाउन्स असतो, तो नॅचरल बाउन्स पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. शेलगर संघाला मात्र प्रीत पाटीलने थोडं शांत ठेवलंय. धावसंख्या पहिली तर 1-3. शेलगर संघाच्या तंबूमध्ये थोडंसं शांतीचं वातावरण पाहायला मिळतं. थंडावा आहे कारण 18 चेंडू आणि 61 धावा. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून 16.00 ची सरासरी होती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या त्या म्हणजेच 3. इथून मात्र प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला किमान 20 धावा टाकाव्या लागतील. नयन द न्यू बॉलर इन ॲट नंबर 2. यावेळेला मात्र पाहिला तर चेंडू अतिशय चांगला होता. निश्चितच संघनायक आदित्य भगत मात्र नॉन स्ट्राईक एंडकडून बॅकअप करते क्वेश्चनला की घे फटका दे दणका, परंतु गोलंदाज अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. चांगला चेंडू होता. ह्यावेळेला मात्र झेलखाली क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाने केलेली चूक ही घोड चूक ठरू शकते. काय आलाय चौकार के षटकार, परंतु या पंचांचा इशारा मात्र आलाय. हा आलाय सुंदर देखणं अप्रतिम असा षटकार. षटकाराने मात्र इथं निश्चित कुशल भगत खुश असणार आहेत, शेलगर संघ खुश असणार आहेत, कारण धावगती मात्र आता मिळाली. अक्कू टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला, पूर्णपणे सक्सेसफुल झाला नाहीये फलंदाजचा चेंडू आणि चेंडू फलीचं मेतकूट काही जमताना पाहायला मिळालं नाहीये. 15 चेंडू 55 धावांची गरज. धावसंख्येला गती देणं गरजेचं आहे शेलगर संघ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कॉट बिहाइंड द विकेटची संधी निर्माण झाली होती. गोलंदाज नयन पाटीलची अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु ह्या वेळेला सिद्धू मडवी चुकलाय. निश्चितच ही कॅच पूर्ण होऊ शकली असती, परंतु सोप्पा झेल मात्र सोडलाय यष्टिरक्षकाने. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. चला शेवा संघाचा संघनायक कुठे असतील आपण लवकर लवकर या, कारण जावळे संघाचा संघनायक आलाय. शेवटचा चेंडू होता जरूर आणि पुन्हा एकदा हा चेंडू पाहिला तर अखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्टलिनचा हा चेंडू. ह्या षटकामध्ये पाहिलं तर एक झेल सोडली म्हणून तो षटकार गेला, नाहीतर हा 5चे 5 चेंडू आपल्याला हा निर्धाव पाहायला मिळाला, नाहीतर हा षटक आपल्याला पूर्णपणे निर्धाव पाहायला मिळाला असता. परंतु एक झेल दान केला आणि तो षटकार गेला. तिथून 6 धावा मात्र शेलगर संघाला मिळाल्या होत्या, 6 धावा कुशल भगतला मिळाल्या होत्या. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहे ती म्हणजेच 12 चेंडूंमध्ये 9 आणि 12 चेंडूंमध्ये आता मात्र गरज आहे ती 55 धावांची. अगदी बरोबर पहिल्या मॅचच अगदीच रिपीट टेलिकास्ट चालू आहे की काय. 18 मध्ये 61 तेव्हाही पाहिजे होत्या, 12 मध्ये 55 तेव्हाही पाहिजे होत्या, म्हणजेच अक्षरशः मागच्या मॅचचा रिपीट टेलिकास्ट चालू आहे की का असं काहीसं इथं मात्र भासतंय. परंतु 12 मध्ये 55 इथून जरी आदित्य भगत लागला तरी तुम्हाला मात्र षटकार चौकार पाहायला मिळू शकतात. बाहेरून फेकलाय चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेरून गेलेला चेंडू पंचांनी मात्र घोषित केला हा वाईड. वाईडच्या स्वरूपातून बऱ्याच उशिराने का होईना एक शेलगर संघाला धाव मात्र आली. धावसंख्या 11 वरती, 10 मध्ये 54. ह्यावेळेला बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि निश्चित कव्हर्स मध्ये हा आलाय चौकार. चौकाराने मात्र थोडंसं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न जरूर केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 14च्या घरामध्ये, 10 मध्ये 50, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती पंजा येणं गरजेचं आहे. 9 मध्ये 50 सॉरी. यावेळेला मात्र बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू चाललाय तो, म्हणजेच लॉंग लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलेला आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. इथे मात्र काय घडलंय, आदित्य स्वतःहून तुझ्या चेहऱ्यावरती मात्र बॉल मारून घेतलाच मित्रा. ठीक आहे, क्रिकेट आहे, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल का हे मात्र प्रश्न. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्यांदा बॅकफूट वरती गेला, रूम बनवण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी मात्र अगदी तेच केलं जे करायचं होतं. फलंदाज जसा मागे सरला, ऑफस्टंपच्या बाहेर अगदी हाफ फॉली चेंडू फेकला.
यावेळेला मात्र खूप मोठा, जवळजवळ 7 माळ्याच्या बिल्डिंगच्या एवढा उंचीवरून हा चेंडू गेलाय, तो म्हणजेच षटकाराच्या बाहेर हा आलाय षटकार. 6 अँड आउट अशी एक कविता होती आम्हाला 5वीला इंग्लिशमध्ये. 6 अँड आउट म्हणजे आपण लहानपणी दरवाजामध्ये जेव्हा गल्लीबोळात खेळतो त्यामध्ये षटकार मारला की आउट असा नियम, आणि इथं मात्र आदित्यने षटकार मारला आणि बाहेर गेलाय. कारण आता 7 चेंडूमध्ये 50 धावांची गरज असताना मात्र नवीन फलंदाज येईल सौरभ कडू. 6 मध्ये 44 अशी धावसंख्या. 6 मध्ये 44 म्हणजे एक अशक्यप्राय असं आव्हान आहे. 6 मध्ये 44 जर गोलंदाजांनी घोडचूक नाही केली तर मात्र ह्या धावा होणं अगदीच अशक्य आहे. आणि एवढ्या चुका कधी कोणता गोलंदाज केला असं वाटणार नाही आहे. सिद्धू मडवी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने फेकला होता. निश्चितच पंचांचा मात्र इशारा येईल. वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र ॲड केली जाईल. 6 मध्ये 43 धावसंख्या आपण पाहतोय. 21च्या घरामध्ये मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट सामने. ऑप्शनच्या बाहेर. चला जावळी संघाच्या संघाने आपण या, कारण गणेश कृपा सेवा संघाच्या संघाने उपस्थित आलाय. चला प्रसादजी आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. ओके, पावसाळ्यामधून निवृत्ती आहे असं सांगितलं जाते, तर संघ नायकांनी या, कारण पावसाळी हंगाम बरेचसे क्रिकेटर खेळत नाही आहेत. कारण कधी कधी अशी इजा होते की ती खूप मात्र अख्खं वर्ष घालवून जाते. खरं तर प्रसाद म्हटलं तर एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधला, आणि तो एक लेजंड आहे जावळे संघाचा, जावळे गावचा. निश्चितच ह्यावेळेला मात्र ऑफस्टमच्या बाहेर. आता मात्र 40+ संघ पाहत असेल की प्रसाद कधी येईल आमच्याकडे, परंतु अजूनही काही अवधी असेल. निश्चित इथं मात्र मॅच पाहिली तर सिद्धू मडवीची गोलंदाजी अतिशय चांगली आहे, ताकदवर गोलंदाजी. प्रतीक भगतला काही समजत नाही चेंडू कुठपर्यंत जातोय. ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू अगदीच टप्पा दिला होता, खूप जास्त हवेमध्ये आहे. आता मात्र रिस्क कोणताही क्षेत्ररक्षक घेत नाहीये, कारण मॅच जवळजवळ अमोल नीरज 11 उल्वे संघाकडे झुकत चालली, म्हणून कोणताही क्षेत्ररक्षक रिस्क घेत नाहीये. ज्या येतील त्या धावा जाऊ देत, कारण मॅच अगदीच सोपी करून ठेवली गोलंदाजांनी. मग प्रीत पाटील, नयन पाटील, चंदन मडवी आणि सिद्धू मडवी. यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन कदाचित बोल्ड झालाय. तर चला जावळी संघाचा संघाने आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी विनंती असेल, कारण आता ही मॅच जवळजवळ संपुष्टात येत आलेले आहे. तर आपण मॅच संपायच्या अगोदर टॉस विन करून घेऊया आणि लगेचच मात्र स्पर्धेला म्हणजे 3ऱ्या मॅचला सुरुवात होईल. लांगेश्वर मोरावे संघाचा 61 धावांचा हा टार्गेट होता. अमोल नीरज 11चा 63 धावांचा टार्गेट आहे. तर गणेश कृपा सेवा आणि निलेश 11 जावळेचा टार्गेट काय असणार आहे? आतापर्यंतचा हायेस्ट टार्गेट आहे तो 63चा आहे. हायेस्ट स्कोर 63चा आतापर्यंत दोन्ही मॅचमध्ये मोठे स्कोर पाहायला मिळाले. वारंवार विनंती असेल निलेश 11 जावळे संघाला आपण कृपया करून नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. प्रतीक पाटील आपल्याला सारखे हाक मारतायत, आपण कृपया करून या. हा मात्र चेंडू अतिशय चांगला खेळलाय आणि हा आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग, परंतु सुंदरसा हा एका टप्प्यानिशी चौकार. परंतु पुन्हा एकदा तेच घडलं रोहित, बरोबर पहिल्या मॅचमध्येही अगदीच शेवटपर्यंत गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. दुसऱ्या इनिंगमध्येही प्रीत पाटील पहिलं षटक 3 धावा 1 विकेट, नयन पाटील